Good to see career pitfalls बद्दल बोलायला. Do you really think career pitfalls येतात? Pitfalls or setbacks or something which stops you from going ahead? Sorry? Confusion about what you want to do, plus there are sometimes we see ups and downs, right? So let's quickly see why this happens and where this is going. Now I'm bringing my experience की गेले 20-25 वर्ष जे मी करियर्सना स्टडी केलेले आहेत. माझ्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये लोक येऊन सांगतात तुम्ही मला सांगा मला काय आवडतं. आता हे थोडं कठीण आहे ना, मी कसं सांगणार तुम्हाला काय आवडतं. मॅक्सिमम मी तुमचे पोटेन्शियल्स आयडेंटिफाय करून देऊ शकते किंवा तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ते आयडेंटिफाय, पण तुमची आवड जी आहे, इंटरेस्ट जो आहे तो यू विल हॅव टू फाइंड अ लिटल बिट ऑन युअर सेल्फ बिकॉज सो मेनी things are being said. So there's a lot of clarity issue that's coming up. There's risk also nowadays. If you notice, risk when I say I'm not too sure की मी हा कोर्स कंप्लीट नीट करू शकेन का, जरी केलं तरी मला जॉब्स मिळतील का, इंडस्ट्री ट्रेंड्स बदलतील का, पुढे माझ्यासाठी मला जो प्रोफाईल हवा आहे, ज्या लोकेशनमध्ये हवा आहे ते मिळेल की नाही. बिकॉज मी जेव्हा आता कॉलेजेसमध्ये जाते तेव्हा मला प्लेसमेंट ऑफिसर्स हे सांगतात मॅम कंपनीज येतात, मुलं इंटरव्ह्यूजला बसत नाहीत, अँड दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. सो देर इज अ लॉट ऑफ रिस्क ऑल्सो इन्वॉल्व फ्रॉम अ पेरेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. मूविंग अहेड, आय थिंक इन टर्म्स ऑफ रियालिटी आणि विजडम चेक, सगळीजण आता त्यांचं सक्सेसेस खूप सांगतात किंवा कधी कधी स्ट्रगल्स असे सांगितले जातात की आपल्याला त्याच्याबद्दल ग्लॅमर वाटतं की इट सीम्स इंटरेस्टिंग. Right, I'll share one story. I had this one student who came to me and said, मला स्ट्रगल करायचं, and this is real time. He came from a very nice family, खूप हुशार मुलगा होता, सगळं छान चाललं होतं, पण त्याला असं होतं की मला स्ट्रगल काहीच झालेलं आहे. सो कारण काय की मी जेव्हा मोठा होईन तेव्हा मी काय सांगणार की मी काय स्ट्रगल केला, सो मला स्ट्रगल करायचं आहे. सो हा एक रियालिटी चेकचं दुसरी बाजू पण आहे, वेअर वी आर लुकिंग ॲट दिस. अँड रेझिलियन्सचा अर्थ सिम्पल आहे की जेव्हा तुम्हाला एक सेटबॅक मिळतो तुम्ही पटकन किती लवकर बाउन्स बॅक होता. आत्ता जी आपल्याकडे फ्रजाईल जनरेशन आहे, थोडं सांगितलं की डोळ्यातून पाणी, रेझिग्नेशन्स, डिमोटिवेशन, डिप्रेशन, स्ट्रेस्ड आउट, टॉक्सिसिटी, टॉक्सिक पीपल, हे सगळे जे होतं आहे. सो व्हॉट हॅपन्स इज करिअरमध्ये हे सगळं पार्ट अँड पार्सल होणार आहे, आणि म्हणून it's important you talk about these pitfalls now. Otherwise you'll also join the bandwagon jithe people are just joining, cribbing and complaining. It doesn't work. And unfortunately or fortunately the खूप volatile industry. Any industry is very volatile, very dynamic. Students are more and more prepared. So you need to be ready की आपल्याला अजून किती स्वतःला तयार करायचं. That's the entire idea. That's why we are talking about why pitfalls. आणि दिस इज फॉर एव्हरीबडी. म्हणजे ॲज सिम्पल ॲज स्कूल स्टुडंट्स आहेत, कॉलेज स्टुडंट्स आहेत, अभ्यास करताना काही डिफिकल्ट सब्जेक्ट आलं तर सोडून द्यायचा नसतो, गिवअप करायचा नसतो. दॅट इज ऑल्सो अ करिअर पिटफॉल. तुम्हाला ट्राय करायचं असतं टू फाइंड एन आन्सर. दॅट्स दी एंटायर आयडिया. म्हणून वी आर लुकिंग ॲट इट. सो वाय डू वी फॉल इन टू दिस ट्रॅप? पिटफॉल्स आहेत माहिती आहे, पण हा ट्रॅप काय येतो आहे आपल्याकडे फॉर स्टुडंट्स, कॉलेजियन्स, यंग प्रोफेशनल्स मोर. बिकॉज आता काय झालेलं आहे, इफ यू लुक ॲट इट, सेल्फ अवेअरनेसच नाही आहे. सगळीजणं करतात म्हणून मी करतो, म्हणून पिअर प्रेशर आहे, फॅमिली प्रेशर आहे. मी कशात चांगलं आहे मला माहिती नाही. मोस्ट ऑफ यू, राईट? इफ आय गिव्ह यू वन सब्जेक्ट अँड इफ यू स्टडी अँड बी विथ इट फॉर अ लॉंगर टाईम, आय गेट पीपल हू आर सेइंग मला जर्नलिस्ट व्हायचं आहे, अँड आय आस्क देम डू यू राईट एनिथिंग ऑर राईट समथिंग फॉर मी फॉर 50 वर्ड्स. त्यांना 50 आणि शब्द किती आहेत माहिती, ते ॲक्च्युली मोजत बसतात, कारण का दे हॅव नेवर रिटन इट. सो दे डोंट नो दीज थिंग्स. सो दे आर नॉट अवेअर. सो लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस इज देअर. त्याचबरोबर फॅमिली प्रेशर आहेच की यू हॅव टू डू दिस. अर्निंग्स असतात, स्टेटस आहे, सो दॅट्स अनदर थिंग. ऑर समटाईम्स पेरेंट्स इमोशनल ब्लॅकमेल पण करतात, मला नाही चान्स मिळाला, तुला मिळतो आहे, आम्ही तुझ्यासाठी सगळं करतो आहे, सो यू गो हेड अँड डू थिंग्स, राईट? सो दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. पिअर BFFs, right? They are always there. Because my friend is going, I will also go. And माझ्या मित्राला जास्ती माहिती आहे की the class is better, college is better, course is better, isn't it? So that becomes a challenge. त्याचबरोबर एक instant gratification. Now because we put everything on Instagram, I need an instant like, comment or share. नाही केलं तर I'm useless. So the instant thing what these guys do is unfollow and block.
isn't it? So तसं होता कामा नये when it comes to careers. Don't look at instant gratification. कारण का जॉईन केल्या केल्या सगळ्यांना आयदर एक चॅलेंजिंग कोर्स हवा, प्रमोशन हवं, डेझिग्नेशन हवं, सॅलरी रेज हवा. इट डझंट वर्क दॅट वे. सो अगेन हे कुठून इन्फ्लुएन्स होतो? सोशल मीडियामधनं. कारण का सोशल मीडियामध्ये प्रत्येक कॅरेक्टर 200 कोटी का बिझनेस चला रहा है, राइट? दे आर हॅविंग बिग बिग थिंग्स गोइंग ऑन विच इज नॉट द फॅक्ट. फिअर ऑफ डिसअप्रुव्हल अँड फेलियर. इट्स सरप्रायझिंग. एक पॅराडॉक्स आहे. सगळ्यांना इथे एक इंडिव्हिज्युअल व्हायचं आहे पण ट्रेंडला फॉलो करतात. ओके नाही, फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, व्हॉट इफ आय डोंट डू, मग गडबड होण्याची शक्यता आहे, राईट? सो दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम अँड दॅट्स वाय we also take up a course or join a company which we are not cut out for. हे माहिती नसतं and we just go blankly there. त्याचबरोबर ओव्हर इन्फॉर्मेशन आणि मिसइन्फॉर्मेशन आहे. सकाळी उठल्यापासून व्हॉट्सअप ज्ञान आहे आपल्याकडे. एव्हरीबडी इज टेलिंग माझ्या कंपनीमध्ये हे. त्यात आपण असे आता जनरेशन झालं आहे ना, साधं रेस्टॉरंटमध्ये पण जायचं तर रिव्ह्यूज बघून जातो. मग कंपनीज, क्लास आणि स्कूल, कॉलेजबद्दल एक बॅड रिव्ह्यू आला की द कॉलेज इज बॅड. दॅट्स इट. दॅट्स हाऊ पीपल आर लुकिंग ॲट इट. दॅट्स नॉट वी आर लुकिंग ॲट. दॅट्स टू मच ऑफ इन्फॉर्मेशन. पण आपण हे नाही चेक करत की इज दिस ट्रू. इफ देर इज अ नेगेटिव वी बिलीव इट. इफ इट्स अ पॉझिटिव शायद ना पेड रहेगा. दिस इज वॉट वी डू अँड दॅट्स वाय द प्रॉब्लम अराइजेस. नॉट टू फॉरगेट packages, prestige and pays. What is the package I will get? So most of the time, yes, that's important ki what is the salary I am going to get, but that can't be the only focus, and that the highest package is not earned by all the students, no? There is somewhere in between, people are getting plus minus, so please keep that in mind. So don't fall prey की मी करिअर XYZ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं, XYZ कंपनीमध्ये मला जॉब मिळाला, माझं सगळं सुरळीत सुरूच होणार आहे. देर इज गोइंग टू बी अप्स अँड डाऊन्स आणि म्हणून ह्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. आर यू विथ मी टिल द इयर नाव? क्लॅरिटी येते? ओके. सो लेट्स लुक ॲट ह्याचा रिझल्ट काय होतो. काउन्सिलर्स आहेत आमच्यासारखे जे आम्ही डे इन अँड डे आउट, इनफॅक्ट आता मी सरांशी तेच बोलत होते, फक्त हा सीझन मी 10वी 11वी 12वी करते. ह्याच्यानंतर वर्षभर अंडरग्रॅज्युएट्स आणि यंग प्रोफेशनल्स ऑर पीपल हू हॅव 10 years 15 years ऑफ वर्क हे येऊन काउन्सिलिंग, करियर काउन्सिलिंग करतात. आता मी काय करूँ? कारण का दे स्टॅग्नेटेड, दे आर फ्रस्ट्रेटेड, अब नहीं करना है, बहुत हो गया. दिस इज़ वेयर द थिंग्स आर कमिंग फ्रॉम. सो I had this interesting guy who had done his IIT Kharagpur. got a job in Big Four. जर तुम्हाला Big Four consultancy माहितीच असतील तिकडे. त्यानंतर IIMA अगेन विथ Big Four. 3 वर्ष काम केलं आणि म्हणाला आता मला टीचर व्हायचं आहे, मला हे नाही करायचं. कारण का सब मोटिवेशन खत्म हो गया मेरा. अँड नावडेज पीपल बिलीव इन मोटिवेशन. मोटिवेशन वाटत नाही आणि देन एव्हरी डे एक रील मिळते ना, मंडे मॉर्निंग ब्लूज. आय डोंट अंडरस्टँड. हे रील करणाऱ्यांमध्ये एवढी एनर्जी कुठून येते की मंडे मॉर्निंग ब्लूजचे रील्स करतात. त्याऐवजी काहीतरी चांगलं केलं असतं तर बेटर झालं असतं की नाही. सो लॅक ऑफ मोटिवेशन इज समथिंग. प्लीज अंडरस्टँड. तुम्ही डिसाईड केलं तुमचं करिअर, तुमचा चॉईस ऑफ जॉब, मग तुम्हाला एक्सटर्नल मोटिवेशन का हवं आहे? Something that you have to remember. So keep that in mind. Along with that, career dissatisfaction. आता हे सगळ्यांमध्ये आय एम डिससॅटिस्फाईड. मग ते राईट फ्रॉम कॉलेज अच्छा नाही आहे, द वाईब्स आर नॉट देअर, द प्रोफेसर इज नॉट गुड, द बॉस इज नॉट गुड, द प्रोफाईल इज नॉट इंटरेस्टिंग, द लोकेशन इज टू फार. बऱ्याचशा गोष्टी. देर इज नो व्हर्टिकल ग्रोथ, देर इज नो हॉरिझॉन्टल ग्रोथ. काहीही कारणामुळे आता डिससॅटिस्फॅक्शन होतं आहे. म्हणजे वी हैड इवन गाइज वहाँ पे ना, आई हैड दिस वन नॉर्थ इंडियन गाय गोइंग डाउन टू साउथ. वहाँ पे हर दिन ना डोसा ही और इडली होता है ब्रेकफास्ट में. वी हैड सम किड्स हु कमिंग टू महाराष्ट्र. दिस इज सकाळी जेव्हा बघा पोहे आणि वडापाव आणि मिसळपावच मिळते. हा कसला ब्रेकफास्ट? दिस बिकेम द डिससॅटिस्फायर्स. सो यू डोंट नो. आणि जितकं आम्ही आता काउन्सिलिंग करतो एक लक्षात येतो आहे, द वर्क इट सेल्फ इज नॉट अ प्रॉब्लेम. आजूबाजूच्या गोष्टी आहेत ना, that's the issue. So it's very important that you identify what are your influencers though. Wasted time and money, of course result होणारच ना. प्रत्येक कंपनीमधनं जॉईन करून किंवा कोर्स चेंज केल्यावर पैसे फुकट, वेळ फुकट, तुमचं मोटिवेशन पण डाऊन होतं ना, राईट. सो दॅट इज अनदर इश्यू. प्लीज अंडरस्टँड. आणि कॉम्पिटिशन वाढते.
सो यू नीड टू बी व्हेरी गुड ॲट इट. त्याचबरोबर लोअर सेल्फ कॉन्फिडन्स होतं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर नाही केलं तर सेकंड अटेम्प्ट थोडा घाबरतो ना आपण. फर्स्ट इंटरव्ह्यू क्लिअर नाही केला जॉबचा, सेकंड इंटरव्ह्यूला जाताना परत नर्वसनेस येतो. सो दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. ऑफकोर्स फायनान्शियल इंडिपेंडन्स कमी कमी होत जातं की आता अजून परत पैसे मागायचे बाबांकडनं, आईकडनं घ्यायचे, माझे मित्रमैत्रिणी कुठे जात आहेत, आय कांट गो विथ देम, ट्रीट नाही देता येत, हा एक प्रॉब्लेम होऊन जातो. त्याचबरोबर त्याच्यानंतर जेन्युइन बर्नआउट आणि मेंटल स्ट्रेस येतो, जिथे क्लिनिकल किंवा काउन्सिलर्सनी आयडेंटिफाय केलेला असतो यू आर गोईंग थ्रू अ बर्नआउट अँड डिप्रेशन. आता काय झालं, सगळीच जण डिप्रेस्ड असतात. इट्स नॉट ट्रू. इट्स स्ट्रेस, यू आर अपसेट, राग आलो, मे बी तुम्ही चिडलेले असाल की थिंग्स आर नॉट गोईंग माय वे. दॅट्स अबाउट इट. डिप्रेशन इज अ क्लिनिकल केस, तिकडे आपण न जाता. सो दॅट्स अ पॉसिबिलिटी. अँड सगळ्यात महत्त्वाचं रिग्रेट, आय विश आय हॅड डन, आय विश आय हॅड स्टडीड. थोडी अजून मेहनत केली असती, थोडी रिस्क घेतली असती, माझे मार्क चांगले झाले असते, मला बेटर जॉब मिळाला असता, कॉम्पिटिशनमध्ये गेलो असतो तर माझा प्रोफाईलच वेगळा दिसला असता, राईट. सो जस्ट टू अवॉइड करिअर पिटफॉल्समध्ये यंगस्टर्ससाठी, फॉर एव्हरीबडी, इफ यू डोंट वॉन्ट टू फेस दिस, द नेक्स्ट स्लाइड्स आर फॉर यू. विथ मी ऑन दिस, अग्री, बिकॉज आय कॅन सी एव्हरीबडी नॉडिंग. ॲक्च्युली असंच होतं आहे, राईट. सो दिस इज वेअर थिंग्स आर गोईंग इन टर्म्स ऑफ करिअर पिटफॉल्स. एक लक्षात ठेवा, वेन यू आर टॉकिंग अबाउट पिटफॉल्स, कॉमन 4 प्रकारचे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. हे कसे तुम्ही अडकता ह्या पिटफॉल्समध्ये तुमच्याही लक्षात येत नाही. हे मी का सांगते, कारण आपण जेव्हा डिसिशन घेतो आफ्टर 10th स्टँडर्ड, आफ्टर 12th किंवा जॉब घेताना, सुरुवातीला म्हणजे कंपनीजचं मी सांगू शकते, जेव्हा प्लेसमेंटसाठी कंपनीज येतात कॉलेजमध्ये, मुलांच्या ड्रीम कंपनीज असतात, तिकडे नाही मिळालं तर आय डोंट वॉन्ट टू गो देअर. मला एक स्पेसिफिक सॅलरी, स्पेसिफिक प्रोफाईलच पाहिजे. आणि जेव्हा तो प्लेसमेंट सीझन निघून जातो, आय विल स्टील ट्राय माय बेस्ट. तरीही नाही मिळालं किंवा जाऊ दे, कुठला तरी जॉब द्या पण मला द्या, ह्या लेवलवर येतात. सो दॅट शुड नॉट हॅपन. म्हणून वी ट्राय टू फिगर आउट वेअर डू दिस थिंग्स गो रॉंग. सो फर्स्ट इज द हाईप ट्रॅप. व्हेरी सिम्पली सगळीजणं सांगतायत म्हणून मला हे करायलाच पाहिजे, विच इज द मेजर इश्यू विथ मोस्ट ऑफ द टीनेजर्स अँड यंगस्टर्स. मग ते कोर्स सिलेक्शनचं असू दे, कॉलेज सिलेक्शन असू दे, जॉब सिलेक्शन किंवा कंपनी सिलेक्शन असू दे, वॉट एव्हर द फ्रेंड्स आर सेईंग, ट्रेंड्स आर हॅपनिंग, मला तेच करायचं, विच इज ट्रेंडिंग आणि इट सीम्स टू बी हाय पेईंग. एक लक्षात घ्या, इफ इट्स अ हाय पेईंग जॉब, इफ दे आर गोइंग टू पे यू, से फॉर एक्झाम्पल 1 crore, they are not going to give you 6 days holidays. They are going to ensure you give them at least 5 crore business, or you make sense at least worth 10 crores, right? So हे थोडं लक्षात घ्या. higher the package, higher the stakes, higher the responsibility. इथे सगळं आपण उलटच करतोय. फक्त पॅकेज मिळणार आणि तिकडे गेल्यावर केवढं काम आहे, मग काय कशासाठी देणार होता तुम्हाला, राईट? So please keep this in mind. So the hype is a major challenge here. The next is the friends. Friends know it all and you fight with your parents. My BFF said this, my best friend said this. माझ्या क्लासमधले, कॉलेजमध्ये. आणि तुमच्या मुलांच्या फ्रेंड्सचं वय किती असतात? तुमच्या एवढीच. आणि जर इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट्स असले तर त्यांचे सिनियर्स. सिनियर्स म्हणजे देव असतात. सिनियरनी सांगितलं हे म्हणजे सिनियर्सचंच ऐकलं पाहिजे. मग पेरेंट्स नाही, फॅकल्टीज नाही, कोणाचंही ऐकत नाही ते लोक, राईट? सो फ्रेंड्स बिकम अ चॅलेंज अँड वी विल सी हाऊ टू ब्रेक दिस ट्रॅप ऑल्सो. फ्रीडम ट्रॅप. फ्रीडम ट्रॅप म्हणजे मला पाहिजे तेच मी करणार, माय वे ऑर दी हायवे. मला पाहिजे ते करिअर. आणि आता फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली पेरेंट्स पण असं आहे की जा, तुला काय करायचं ते कर, फुल सपोर्ट. आम्ही नाही काय बोलणार, कारण का उगाचच काहीतरी डोक्यात घेऊन बसलं तर नाही तर म्हातारपणी मला सांगतील तू मला हे करू दिलं नाहीस, तू मला सपोर्ट दिला नाहीस म्हणून माझी आज परिस्थिती झाली, राईट? सो बऱ्याच वेळा मुलांना अर्धवट माहिती, कधी कधी चुकीची माहिती असून पण मुलं म्हणतात मला पाहिजे तेच मी करणार. आणि नंतर हळूहळू गाडी अडकत जाते. सगळ्यांचीच नाही, काही जणांची जर पूर्ण इन्फॉर्म्ड, रिसर्च्ड, स्किल बेस्ड डिसिजन घेतला नसेल तर नक्की अडकते. सो दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. लास्ट नॉट द लीस्ट इज आय नो इट ऑल, द इगो ट्रॅप. काही काही जण चुकलेले असतात माहिती आहे, पण मी तुम्हाला दाखवून देईन.
मी केलेलं आहे, माझंच डिसिजन बरोबर आहे. हा खूप फरक होऊन जातो. दे टेक इट ॲज अन इगो इश्यू. म्हणजे काही जण आहेत स्टुडंट्स, मी क्लास लावणार नाही, मला सगळं येतं. क्लास लावला आहे पण मी जाणार नाही बिकॉज प्रोफेसरला काही शिकवता येत नाही. मी कसल्या मुलांबरोबर शिकतो आहे, मला त्यांच्याकडनं नको आहे. हा एक थॉट प्रोसेस कुठेतरी यायला लागतो. आणि देन यू आर ट्राईंग हार्ड टू मेक युअर रॉंग राईट. असं होता कामा नये. आणि हे बिगेस्ट करिअर पिटफॉल्स आहेत. म्हणजे मी सकाळच्या सेशनमध्ये पण सांगितलं, कालच आमच्या इकडे अशी 2 कॅरेक्टर्स झाले होते, स्टुडंट्स होते. एक केस अशी होती, त्या मुलांनी सगळे एंट्रन्स एक्झाम इंजिनिअरिंगचे क्लिअर केले होते, बट दे डिड नॉट गेट द राईट मार्क्स. म्हणून आता पुढे काय करायचं ह्याच्यासाठी अडकले होते. आणि एका मुलाने फक्त JEE दिली आणि काहीही दिलं नाही, बिकॉज ही वॉज शुअर. आईबाबांनी पण सांगितलं, वी हॅव फेथ ऑन यू, कर, तुला फक्त JEEवर कर. कारण का आता नवीन कॉन्सेप्ट आहे ना, बॅकअप नाही ठेवायचा, नाहीतर फोकस हलतो. म्हणून तो फक्त JEE करत होता. मेन्समध्ये 99% ॲडव्हान्समध्ये 40 काहीतरी प्रेडिक्टिव्ह झालेले आहेत. 2 जूनला रिझल्ट आहेत, पण प्रेडिक्टिव्ह 40s दिसत आहेत. सो ऑब्व्हियसली इज नॉट गोइंग टू गेट इन टू एनी ऑफ दी IIT JEEs. आता काय, कुठलेही फॉर्म नाही, दुसरा एंट्रन्स एक्झाम नाही, बॅकअप प्लॅन नाही. यू अंडरस्टँड वेअर थिंग्स कॅन गो रॉंग. आणि लिटल नोट टू द पेरेंट्स, कधी कधी थोडं पेरेंट होण्याचं स्ट्रिक्टनेस दाखवा. यू अंडरस्टँड, तुम्हाला इंडस्ट्रीज कळतात काय चालू आहे ते. काही ज्या वर्किंग किंवा स्टे ॲट होम मदर्स असतात ते असे छानपैकी म्हणतात, मला कुठे माहिती, तुला माहिती आहे, मी कुठे कामाला जाते. पण असे चांगले शोज आहेत, एक्झिबिशन्स आहेत, न्यूजपेपर्समध्ये येतात, ऑनलाईन ऑप्शन्स आहेत. लोकांशी बोला आणि थोडे इंडस्ट्री ट्रेंड समजून घ्या. कारण काय ह्या मुलांना त्या एजमुळे डिसिजन मेकिंग कधी कधी नाही येत, गोंधळतात. कारण काय एव्हरीबडी इज सेईंग एव्हरीथिंग. आणि मग मेजर चॅलेंज आहे तो, मी कशात चांगली आहे, मी काय करू शकतो, मला नाही माहिती, हाऊ विल यू हेल्प मी आउट ऑन दॅट, राईट? सो दिस बिकम्स अ बिगर चॅलेंज. सो to avoid all these 4 major traps, certain tips and tricks तुमच्या सगळ्यांसाठी. आणि इरिस्पेक्टिव्ह तुम्ही अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्स असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल, किंवा इवन वर्किंग पॉप्युलेशनमध्ये मी बघितलं आहे. माय फ्रेंड गॉट अन ऑफर, तो तिकडे जॉब सोडून गेला आहे, त्यांनी पण मला तिकडे बोलवलं, म्हणून मी पण तिकडे जातो आता. हम दोनों एक साथ वहाँ पे, अरे वी कैन वर्क टुगेदर, वी नो द बिजनेस बेटर. पीपल हैव एक्चुअली चेंज देयर जॉब्स and things have moved differently. So please keep that in mind. So typically जे आहे, हाईप ट्रॅप आहे की फोमो जे आपण म्हणतो, सगळीजणं करतात म्हणून मी करते. त्याच्यासाठी थोडं ट्रेंड ॲनालाइज करा की हे करिअर कुठून आलं, कुठले स्किल्स लागणार आहेत. आपण कधीही स्किल्सवर फोकस करत नाही. You need to have some generic skills and some skills that need to be improved over the years on a regular basis. So analyze the trend. म्हणजे काय काय चेंजेस झालेत ह्या करिअरमध्ये. आता ऑनलाईन तुम्हाला मिळू शकतात ना, की सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही डिसाईड केलं मला मास मीडियामध्ये करिअर करायचं, तर आता मास मीडिया कसा चेंज झाला आहे, डिजिटल कॉन्टेंट कसं आलेलं आहे, त्याच्यासाठी तुमच्याकडे स्किल आहे की नाही. You got to think that part, right? If you are looking at, say, engineering, hardcore engineering careers, how is automation and AI going to play a role in that? Am I cut out for it? हे आधी समजून घ्या ना, माझ्याकडे स्किल्स आहेत की नाही ते पण समजून घेतलं पाहिजे. सो थोडं ट्रेंड्सना ॲनालाइज करायला शिका. आणि एक लक्षात घ्या, रिसेशन आलं, हाईप आलं बायोटेकचं, हाईप आलं ग्राफिकचं, ह्याचा अर्थ नाही की बाकी करिअर्समध्ये काहीच कोणाला जॉब्स नव्हते, असं काही नाही आहे. इट इज जस्ट दॅट पॉप्युलर असतील, ग्लॅमरस नसतील, ह्या 2 बेसिक गोष्टी आहेत. सो प्लीज कीप दॅट इन माइंड. आणि तुमच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेसवर अलाइन करा. वेन आय से दिस स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस, जनरली होतं ही छान बोलते, हा ना पब्लिक स्पीकर आहे, ही बोलतच नाही, नुसते पर्सनॅलिटी नाही, तुमचे पोटेन्शियली, डू यू हॅव अ माइंड विच इज अट्यून्ड किंवा ट्यून्ड फॉर से न्यूमेरिकल किंवा ॲनालिसिस करण्यासाठी. तुमचे ऑब्झर्वेशन स्किल्स कसे आहेत, तुमच्यामध्ये क्रिएटिव्ह स्किल्स आहेत की नाही, हे फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. सो ॲनालाइज युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस, म्हणजे यू विल बी एबल टू वीड आउट, आय थिंक हा फील्ड माझ्यासाठी नाही. यू कुड डू दॅट. फॉर द नेक्स्ट वन विच इज द फ्रेंड्स ट्रॅप. मोस्ट इम्पॉर्टंट इज की तुमची करिअर विजन काय आहे. एक सिम्पल प्रश्न विचारा फॉर ऑल द स्टुडंट्स हिअर ज्यांना वाटतं की फ्रेंड्स आर ऑलवेज राईट. त्यांना भूक लागली म्हणून तुम्ही जेवता का? डू यू डू दॅट? नो, राईट?
यू गॉट दी आन्सर. किंवा इनफॅक्ट मी हे नेहमी प्लेसमेंट्सच्या वेळेस हे विचारते, बिकॉज मी जेव्हा GDPI ट्रेनिंग घेते आणि सांगता ना माय BFF चालू असतं, कंपनीमध्ये एकच सीट आहे, 2 बेस्ट फ्रेंड सिलेक्टेड, विल यू गिव्ह अप युअर सीट? इमिडिएट आन्सर येतं नाही. आय सेड मग जाऊ दे, मग आपण हे सगळं बाजूला ठेवूया अँड लेट्स फोकस ऑन ओनली फ्रेंडशिप वेअर देर इज नो गिव्ह अँड टेक, लर्न फ्रॉम इच अदर बट अंडरस्टँड पर्सनल डिफरन्सेस. कारण का तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा बॅकग्राऊंड, तुमचं पोटेन्शियल आणि तुमचं ड्रीम खूप वेगळं आहे. अंडरस्टँड दिस डिफरन्स. आणि तुमचं मोटिवेशन काय आहे. फक्त ती फ्रेंड करते म्हणून नका करत जाऊ. आपल्या इकडे पेरेंट्सना पण एक लिटल रिक्वेस्ट, XYZची तुमची मैत्रीण बघ किती अभ्यास करते म्हणून तू कर असंही मोटिवेट नका करू. दे आर नॉट गोइंग टू गेट मोटिवेटेड. सो नाव इट्स युअर टर्न टू लुक ॲट युअर मदर. कारण का मगासपासून आई त्याच्याकडे बघते, आता तुम्ही पण बघू शकता की नाही, आईबाबांनी पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की ते एक वेगळी व्यक्ती आहेत, त्यांचं मोटिवेशन वेगळं आहे. तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं काय रिझनिंग आहे टू डू वॉट दे आर डुईंग. सो रिमेंबर दॅट फ्रॉम अ करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू. द नेक्स्ट इज द फ्रीडम. इफ यू आर टू मच इंटू, काही जणांना खूप लहानपणापासून सगळंच फ्रीडम दिलेलं असतं, नाही कधीच ऐकलेलं नसतं. सो मग त्यांना मी करे सो कायद्याची सवय झालेली असते आणि टीचर नाही आवडली म्हणून स्कूल बदला, क्लासेस बदला, कलिग नाही आवडला म्हणून जॉब्स बदला, असं कितींदा चालणार, राईट. सो यू नीड टू गेट इन टू द झोन वेअर वी टॉक अबाउट तुमचे आउटकम्स काय एक्सपेक्टेड आहे. तुम्ही हा जो कोर्स करताय, हा जो जॉब करताय, ह्याच्यावरनं एक्सपेक्टेशन्स काय आहेत हे थोडं आयडेंटिफाय करायला शिका. बिकॉज अनलेस दॅट इज देअर यू विल नॉट बी एबल टू कनेक्ट अँड गो बियॉन्ड युअर सेल्फ. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली तुमचा सपोर्ट सिस्टम काय आहे बघा. बऱ्याच वेळा पेरेंट्स फायनान्शियल स्टँडिंग मुलांबरोबर डिस्कस नाही करत. तू आहे मी करीन, मी आहे तू कर, बरोबर की नाही, आम्ही बघून घेऊ, क्लिअर कट नाही सांगत. सो इट्स इम्पॉर्टंट टू नो युअर सपोर्ट सिस्टम, तुमच्या मागे कोण आहे आणि तुमची जबाबदारी, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी किती आहे हे समजून घ्या. देन अकॉर्डिंगली यू विल बी एबल टू ब्रेक दिस ट्रॅप. बिकॉज करिअर्समध्ये इवन इफ यू आर इन द बेस्ट कंपनी, ड्रीम कॉलेज, ड्रीम कोर्स, तुम्हाला माहिती नाही तो टर्नआउट कसा होणार आहे आणि तुम्हाला हेही माहिती नाही की तुम्ही त्याच्यात किती छानपैकी ब्लेंड होऊ शकाल. यू स्टील डोंट नो दॅट, राईट, अनलेस यू स्पेंड सम टाईम देअर. आणि ऑब्जेक्टिव्हली, अच्छा वेळ मारून द्यायचं म्हणून 3 वर्ष कॉलेजला जातो, बघूया काय करायचं, नॉट दिस वे. This doesn't make sense at all. So please keep that in mind. So that's where it's coming from, the freedom point of view. The next is the ego trap. थोडा ग्रोथ माइंडसेट ठेवा, कंपल्सरी. तुम्हाला सगळ्याबद्दल माहिती असेल असं नाही, थोडी माहिती असेल जी व्हेरीफाय करायला शिका, थोडं ओपन राहा. आणि आत्ताची जनरेशन अशी आहे ना की आय विल गिव्ह यू नेगेटिव्ह फीडबॅक स्ट्रेट अप, आय डिडंट लाईक इट, राईट, यू विल गिव्ह मी, बट व्हॉट इफ आय टेल यू द सेम थिंग. नाही, यू कॅन डू दॅट. मला फक्त छान गोड यू आर द बेस्ट बोलायचं. सो बी ओपन फॉर अ लॉट ऑफ फीडबॅक, बी ओपन फॉर discomforts, be open for negatives, dips, and be open for dejections आणि failures also. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल ते शाळेमध्ये 90 किंवा 95 नेहमी एलिक्युशनमध्ये फर्स्ट, स्पोर्ट्समध्ये फर्स्ट ही अशी जी मुलं असतात, सडनली कॉलेजमध्ये येऊन बुजरी होतात, राईट, कुठेच नसतात. का? कारण का स्कूलमध्ये मी एकटी होते, कॉलेजमध्ये माझ्यासारखे अजून लोक आहेत, बरोबर. मग तिकडे त्यांचा कॉन्फिडन्स हलायला लागतो आणि मग तो इगोवर येतात. आणि मग पास्ट ग्लोरीज, आय डिड दिस इन माय स्कूल, मी अशी होते, डझंट मेक सेन्स. सो फ्रॉम एन इगो पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा ग्रोथ माइंडसेट ठेवा आणि ऑब्व्हियसली सजेशन्स आणि फीडबॅक प्लीज घ्या. ह्याचा अर्थ असा नाही सगळ्यांचा आणि सगळाच. यू अंडरस्टँड द डिफरन्स. यू शुड नो whom you are asking and taking the feedback from. आजकाल काय झालेलं आहे, फीडबॅक अरे छान होता, मस्त होता, बस, अँड देन वी आर हॅपी, मस्त होता. तुम्ही विचार केला, बघितलं असेल कोविडमध्ये बऱ्याचशा जणांच्या मुलांनी यूट्यूब चॅनल सुरू केले होते, राईट. मग सगळ्या आईबाबांनी पण ते सगळ्या ग्रुप्समध्ये फॉरवर्ड केले, एनकरेजमेंट म्हणून पहिल्यांदा सगळ्यांनी सबस्क्राईब केलं. 3rd व्हिडिओनंतर काय झालं, पण त्या पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मुलाचा इगो किती वाढला ना, की मी काय करू शकतो. इनफॅक्ट असेही पेरेंट्स येतात आमच्याकडे
की जे म्हणतात माझ्या मुलाला कम्प्युटर CS मध्ये खूप इंटरेस्ट आहे, पूर्ण दिवस गेम खेळत असतो. गेमिंग इज नॉट वॉट वी आर टॉकिंग अबाउट AI, ML और ॲप्स सहजपणे वापरतो. ॲप्स आहेत ते, यूजर आहेत, तयार करणारी लोक नाहीत, राईट. सो कीप दॅट इन माइंड इन टर्म्स ऑफ फीडबॅक घ्यायला शिका इन टर्म्स ऑफ युअर करियर्स. इवन इफ यू आर इन अ कॉलेज, इन अ कोर्स, यू आर वर्किंग समवेअर, सी वेअर द नेक्स्ट लाईन इज. पुढचं मूवमेंट वर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल, काय मूवमेंटचे चान्सेस हे लक्षात घ्या. बिकॉज द प्रॉब्लेम इज यू गाईज हॅव मेनी इंटरेस्ट. एकच गोष्ट तुम्ही कंटिन्युअसली करू शकता, कंटाळता ना लगेच. मग असं असेल तर मग अपग्रेड करावं लागणार. पण ह्याचा अर्थ असं नाही दर 6 महिन्यांनी कॉलेज चेंज करतो आणि दर 3 महिन्यांनी जॉब चेंज करतो आहे. इट डझंट वर्क दॅट वे, कारण का इट शोज बॅड ऑन युअर रेझ्युमे ऑल्सो. सो कीप दॅट इन माइंड वेन इट कम्स टू दीज फोर, दी हाईप, फ्रेंड्स, फ्रीडम आणि इगो. आणि टिप्स बेसिक्स तुमच्यासाठी इथे आहेत. आणि हे शॉर्ट थोडे जे आता इथे स्टुडंट्स माझ्या दिसत आहेत, काही आहेत हायस्कूल स्टुडंट्स आहेत, एक्सप्लोर करा वेरियस करियर्स. सगळ्यात स्टेप 1 फॉर स्कूल स्टुडंट्स 9, 10, 11, 12 इथे आहेत. डोंट बी इन अ हरी, यू स्टील हॅव टाईम. अंडरस्टँड दिस. सगळ्यांना आत्ताच सगळं करायचं नाही होणार. इट विल टेक टाईम. वॉट यू सी मास्टर शेफ संजीव कपूर और विकास खन्ना, इट टूक 25 years फॉर देम टू कम वेअर दे आर. आणि ते पण आता सोशल मीडियामुळे, इंटरनेटमुळे. अदरवाईज कुठे होती ही लोकं? काय म्हणजे याचा अर्थ काय आधी लोकांचे करिअर्स आणि सक्सेस नव्हता का? अनफॉर्च्युनेटली आता तुमचा सक्सेसचं डेफिनेशन इज हाऊ मेनी लाईक्स अँड हाऊ मेनी फॉलोअर्स. Doesn't make sense. So keep that in mind. In certain careers which are going to be on the screen, some of the are going to be off the stage, off the camera. So keep that in mind. So वेगवेगळे aspects explore करा. जर तुम्ही अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्स असाल, इंटर्नशिप्स आणि छोटे प्रोजेक्ट्स करून बघा. आय दिस वन लेडी हू केम इन द मॉर्निंग अँड तिने विचारलं रोबॉटिक्समध्ये मुलाला जायचं आहे पण फिजिक्समध्ये इंटरेस्ट नाही आहे त्याला. मी सांगितलं मग रोबॉटिक्स का करताय तुम्ही? नाही असं म्हणतोय की त्याला रोबोट्स करायचे आहेत. आता हे किती डिफिकल्ट आणि हे तर मी त्यांना सांगितलं एक छोटा कोर्स करून बघा झेपतंय का. नंतर मग 4 वर्षाच्या कोर्ससाठी त्याला पाठवा. बिकॉज दॅट्स अ डिफरंट स्टोरी. सो यू हॅव गॉट ऑप्शन. सो इंटर्नशिप, स्मॉल प्रोजेक्ट्स, इट्स अ गुड वे. अलॉंग विथ दॅट डोंट जस्ट फॉलो सोशल मीडिया और वाइब्स बिकॉज दे आर जस्ट द बेसिक ग्लॉसी स्किन. टेल मी समथिंग, तुम्ही कधीही पिक्चर फोटो काढताना स्वतःचा झोपेतून उठल्यावरचे काढतात की युअर ड्रेस्ड अप बेस्ट? वेन युअर ड्रेस्ड अप व्हेरी वेल तेव्हा काढतात की असाच इन युअर बेस्ट, राईट? एक्झॅक्टली. मी जे स्क्रीनवर दाखवणार ते बेस्टच दाखवणार. आय वॉन्ट टू शो द बॅड पार्ट ऑफ इट. सो डोंट जस्ट गेट इन्फ्लुएन्स्ड ब्लाइंडली विथ दॅट. ओके. अलॉंग विथ दॅट थोडं अकॅडमिक्स आणि एक्स्ट्रा करिक्युलर्सकडे लक्ष द्या. बिकॉज एक्स्ट्रा करिक्युलर्समध्ये तुमची लीडरशिप क्वालिटी, तुमची ऑर्गनायझेशन स्किल्स, तुम्ही किती स्ट्रेस आणि टेन्शन घेऊ शकता हे तुम्हाला कळायला लागतं. लोकांमध्ये कसं वागायला पाहिजे, कसं लोकांबरोबर काम करता आलं पाहिजे हे तुम्ही शिकता ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये. अँड ऑफकोर्स अकॅडमिक्समधनं थोडा एक ब्रेक पण मिळतो, राईट? सो इट्स अ गुड थिंग ऑल्सो फॉर युअर ब्रेन. अँड इफ रिक्वायर्ड देन टॉक टू प्रोफेशनल काउन्सिलर्स. दे आर देअर फॉर यू टू हेल्प. बिकॉज यू आर इन क्लास 9, 10 and 11, 12 जिथे अजून स्ट्रीम्स ॲक्च्युली चूज करायचे, टेक अ प्रॉपर असेसमेंट अँड देन डिसाईड. फॉर दोज हू आर इन UG जे इथे आहेत काही स्टुडंट्स, ॲज आय सेड, इंटर्नशिप्स, प्रोजेक्ट्स बिंदास करा. कितीतरी ऑनलाईन वेबसाईट्स आहेत किंवा ओळखीचे काका, मावशी, मित्र कोणीतरी असेल, 10 दिवस, 5 दिवस काही असेल, एक शॅडो तरी करून बघा काय त्या फील्डमध्ये आहे. क्लब्स जॉईन करायला शिका. बरेचसे मुलं आम्ही जेव्हा रेझ्युमे करायला घेतो प्लेसमेंटसाठी, मी जेव्हा ट्रेन करते, काही केलेलं नसतं. 10वी 12वी ग्रॅज्युएशन तेवढंच असतं, नथिंग. मग असंच फक्त लिहितात पार्टिसिपेटेड इन कॉलेज ॲक्टिव्हिटी. काय केलेलं आहे काही नसतं, उगाचच काहीतरी लिहायचं म्हणून ते लिहिलेलं असतं. सो इन्स्टेड तुमच्या बिल्डिंगमध्ये असेल, सोसायटीमध्ये असेल, कुठेही असेल, जर कॉलेजमध्ये चान्स मिळत नसेल तर ॲटलीस्ट इकडे तरी ट्राय करा. समवेअर ऑर दी अदर. करिअर गायडन्स ड्युरिंग कॉलेज, नॉट आफ्टर. बरेचशी जणं असं असतात ग्रॅज्युएशन नंतर बघू काय करायचं आहे. बॅड चॉईस, राईट? कारण का परत एंट्रन्स एक्झाम्स असतात आणि आजकाल बरेचसे कंपनीज ॲप्टिट्यूड टेस्ट पण घेतात ना.
मग त्याच्यासाठी पण इंग्लिश आणि मॅथ्सची तयारी करावी लागते, स्पीड अँड ॲक्युरसीची तयारी करावी लागते. इंटरव्ह्यूमध्ये सहज सडनली नाही बोलता येत स्वतःबद्दल, राईट. सो प्लीज अंडरस्टँड दॅट नीड्स प्रेपरेशन. तुम्हाला साधा एक GKचा प्रश्न विचारला तर तो उत्तर द्यायला आलं पाहिजे, त्याच्यासाठी वाचन करायला लागणार आहे. सो ड्युरिंग द अंडरग्रॅज्युएट इयर्स स्टार्ट डुईंग दॅट. अँड डोंट फॉरगेट तुमचा लिंक्डइन प्रोफाईल, मी सोशल मीडिया म्हणत नाही, लिंक्डइन प्रोफाईल आणि रेझ्युमे बिल्डिंग. रेझ्युमे बिल्डिंग कळतं काय? रेझ्युमे रायटिंग माहिती आहे? येस नो? माहिती आहे, राईट. यू राईट अ रेझ्युमे. बिल्ड इज त्या 3 वर्षामध्ये तुम्ही ह्या ज्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतलात ना बाय चॉईस, आणि आता ऑनलाईन कोर्सेस आहेत किंवा तुम्ही काही जण व्हॉलंटियर वर्क करतात, हे सगळं ॲक्च्युली तुम्ही ॲड करायला लागतात. दॅट्स हाऊ यू बिल्डिंग युअर रेझ्युमे. सो द 3 years विल बी इन बिल्डिंग द रेझ्युमे, देन यू कॅन राईट समथिंग इन द रेझ्युमे. अ बिग डिफरन्स. इथे काय होतं, कॉलेजला जातात, आई बाबा पण खुश, कॉलेजहून डायरेक्टली घरी येते, पण पुढे काय, दिवसभर फक्त यू आर जस्ट वॉचिंग रील्स. डझंट मेक सेन्स, राईट. सो स्टार्ट वर्किंग ऑन बिल्डिंग युअर प्रोफाइल्स. लास्ट बट नॉट द लीस्ट, फॉर यंग प्रोफेशनल्स हू आर वर्किंग राईट नाऊ, एन्श्योर की सर्टिफिकेशन्स काही नाही काहीतरी घ्या. आपल्या इथे काय, मी एनरोल केलं, तो बिचारा माणूस काहीतरी बोलतोय, मी काही ऐकत नाही आहे, शेवटी फक्त एक सर्टिफिकेट दाखवणार आहे. पण काय होतं, व्हॉट यू लिसन, युअर कॉन्फिडन्स इज डिफरंट वेन यू आर स्पीकिंग, कारण का तुम्हाला त्याची माहिती असते. लर्न टू अपग्रेड अँड रिस्किल. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जर व्हर्टिकल मूवमेंट नसेल आणि तुमच्याकडे स्किल सर्टिफिकेशन असेल तर हॉरिझॉन्टल मूवमेंटसाठी बोला. आपल्या इथे काय होतं, मला नाही आवडली कंपनी, काही ऑप्शन दिसत नाही, रिझाईन. HR शी जाऊन बोला, व्हॉट आर द पॉसिबिलिटीज. आपण ते कधीच नाही करत, बिकॉज आपल्याला कोणाला सांगायचं नसतं. त्यांना कळलं मी सोडतोय तर हे गन ठेवून तुम्हाला ऑफिसमध्ये ठेवणार आहेत का? असं काही नाही करणार. आणि तुम्ही एवढे एक्सक्लुझिव्ह असाल तर तुम्हाला सोडूच नाही देणार ते. ॲज सिम्पल ॲज दॅट, राईट. सो गेट इन टू दॅट झोन इवन वेन यू आर नाव गोईंग टू गो टू द नेक्स्ट लेवल. आस्क, आर यू जस्ट अर्निंग ऑर ग्रोईंग? होतं आहे काय, बरीचशी जणं ॲक्च्युली त्यांना फक्त एक बेसिक सॅलरी हवे, त्यांना हे सारखं अपडेशन वगैरेमध्ये इंटरेस्ट नसतो. पण काय ना, सगळीजणं बोलतात म्हणून मला पण करायचं, ही गडबड होते. सो डोंट गेट इन टू दॅट झोन और डोंट गेट ट्रॅप इन दॅट. बी ट्रू टू युअर सेल्फ. मला एक बेसिक नोकरी आहे, बेसिक पगार मिळतो, आय एम हॅपी विथ दॅट, डोक्याला ताप नाही. मला जर पुढे वरती जायचं तर माझा स्ट्रेस वाढणार, माझी जबाबदारी वाढणार, माझं कॉम्प्रोमाइजेस किंवा माझे सॅक्रिफायसेस पण वाढणार आहेत. हे साधं सोपं होणार नाही आहे. सो प्लीज अंडरस्टँड. एक सिम्पल एक्झाम्पल, माझ्याकडे एक जण आली होती आणि ती म्हणाली मी संडेला काम नाही करणार. का तर आमच्या फॅमिलीची अशी फिलॉसॉफी आहे की संडेला आम्ही नाही काम करत, अनपेड, मी फक्त ट्रॅव्हल करू शकते, पेड सॅलरी वर्क काही नाही करणार. आय सेड ही काय? म्हणते नाही नाही, दॅट्स समथिंग वी डू ॲज अ फिलॉसॉफी अँड वी स्ट्रॉंगली बिलीव्ह इन की एक दिवस तरी सुट्टीचा पाहिजेच पाहिजे. आय सेड इमॅजिन एका डॉक्टरनी पण हे सांगितलं तर, किंवा एका सोल्जरनी सांगितलं आज संडे त्यांना अटॅक करू दे, मी घरी बसतो, उद्यापासून जाणार, पॉसिबल? सो यू नीड टू अंडरस्टँड सर्टन थिंग्स. आपण किती ब्लाइंडली आणि किती स्टुपिड गोष्टींवरती करिअर्सनं गिवअप करतो, राईट. अँड ऑब्व्हियसली डोंट जम्प जॉब्स जस्ट बिकॉज तुम्हाला एक एक्स्ट्रा डेझिग्नेशन मिळतं आहे, एक्स्ट्रा सॅलरी मिळते. जस्ट अ शॉर्ट लिटल एक्झाम्पल, आय हॅड दिस वन पर्सन हू गेव मी अ कार्ड अँड शी सेड CEO फ्रंट ऑफिस. तर मी ना थोडी हे झालं, CEO फ्रंट ऑफिस म्हणजे काय? तर ती म्हणाली नाही, माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांना काही ना काहीतरी मिळत होतं, सो आय वेंट अँड स्पोक टू द HR. मी रिसेप्शनिस्ट आहे, मग मला पण काहीतरी हवं आहे, पण त्या HRने मला CEO फ्रंट ऑफिस म्हणून कार्ड करून दिलं. नो, कोणी वरती नाही, काही नाही. सो पीपल आर क्रिएटिंग डेझिग्नेशन अँड दोज हू आर वर्किंग त्यांनाही माहिती आहे केवढे डेझिग्नेशन्स आणि केवढे लेवल्स तयार होतात. बिकॉज आजकाल मुलांना डेझिग्नेशन्स आणि फॅन्सी जार्गन्स खूप आवडतात. मी जर क्लार्क सांगितलं तर नाही, एक्झिक्युटिव्ह चालेल, फरक तोच आहे, राईट. सो हा डिफरन्स थोडा समजून घ्या. डोंट जम्प टू कन्क्लुजन्स विदाउट नोईंग व्हॉट इज द डिफरन्स देअर. किंवा महत्त्वाचं, नेटवर्क करायला शिका. पीपल डोंट नेटवर्क. मला काय गरज आहे, आय एम फाईन, त्यांना पाहिजे ते येतील. पण शेवटी ॲज अन इकोसिस्टम यू नीड टू कनेक्ट विथ पीपल. कधी कधी तुमच्यामधले स्किल्स बघून तुम्हाला जॉब ऑफर्स दिले जातात. सो
Please ensure you network very well through LinkedIn, through personal connects, and be comfortable talking about yourself. That's something very, very important. So this is for the young professionals. And last 5 minutes आहेत माझ्याकडे. So quick growth म्हणून आम्ही एक आयडेंटिफाय केलं आहे. तुम्ही काय करू शकता. फर्स्ट इज गॅदर इन्फॉर्मेशन, कंपल्सरी. कारण का इन्फॉर्मेशन मिळाल्याशिवाय तुम्ही त्याचं ॲनालिसिस करू शकणार नाही. सो गॅदर इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर रेग्युलरली अपडेट युअर सेल्फ. नुसतं मी डिग्री झालं, मला XYZ जॉब मिळाला इज नॉट द स्टार्ट ॲट द एंड ऑफ द करियर. यू आर जस्ट इन देअर. इव्हॉल्व. दरवेळेस काहीतरी नवीन करायला शिकत. अँड दॅट्स हाव people are sustained. We always give our example. I started something 25 years ago as a basic career counseling firm. But now working with corporates, government, the media, we are doing so many different things. It's just evolving, and that keeps you young and going, and motivation chi garaz lagat nahi. You just come the next day to the office. That's how it works. So O is for objectively analyze yourself. It's for you personally to do. आई बाबा सांगतायत म्हणून नाही. स्वतः खरंच तुम्हाला विषय जमतोय का, काम जमतंय काय समजून घ्या. आपण आणू शकतो, आय नो इट, बट टू सस्टेन यू नीड द रिअल टाईम स्किल. सो ऑब्जेक्टिव्हली ॲनालाइज. T is for talk to professionals. It simply means any professional, maybe from the industry, from mentors, from your college, office seniors, different industry. Go and talk to professionals and ask them what is the best or the worst thing of the job that they do. मला जर हा जॉब आवडेल तर आय से आय लव्ह दिस जॉब, अँड विल से वा असाच काहीतरी करायचं आहे. इफ आय डोंट लाईक दिस जॉब आय से नको करू, हॉरेबल आहे काहीतरी. युल से नाही, त्यांना नाही आवडत. सो डोंट गेट इन टू दिस इन्फ्लुएन्स. आस्क द हाईज लोज अँड सी वॉट यू कॅन डू. अँड लास्ट नॉट बट द लीस्ट, हॅव अ बॅकअप. मी जेव्हा बॅकअप म्हणते, करिअरचं आहे, फायनान्शियलचं आहे, सपोर्ट आहे, मे बी अ मेंटॉर हुम यू कॅन फॉल बॅक ऑन. बिकॉज ते असल्याशिवाय तुमची ग्रोथ आणि करिअरचे पिटफॉल्स होत नाही. बिकॉज अंडरस्टँड समथिंग, सगळ्यांमध्ये एक डिप येतो. कधी कधी असं वाटतं रे का, कशासाठी. ॲट दॅट टाईम यू नीड समबडी टू पुश यू अप अगेन. यू नीड दॅट वन, मे बी अ सेंटेन्स टू युअर सेल्फ, मे बी अ फ्रेंड, मे बी अ बुक, मे बी अ पर्सन, अ रोल मॉडेल, कोणी असेल. कधी कधी फायनान्शियल असेल किंवा एक हॅपी हॉबी लिस्ट असेल, काही असू दे असेल. सो ट्राय टू फॉल बॅक ऑन दॅट. So this is where the topic of my session ends today, that how you could avoid your career pitfalls. इथे मी एक बेसिक लिहिलेलं आहे की detours होतील, delay होतील, but what matters is come back, take a break and reach your destination. So on that note, thank you so much and all the best to all of you.